मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपल्या ट्रिपचा आहे आज डे 12 आणि आपण आहोत मैसूरमध्ये. तर अशा प्रकारे आता आपण निघतोय मंगलोरच्या दिशेने. अराउंड 250 किलोमीटर डिस्टन्स आहे आजचं. आणि मॉर्निंग अपडेट द्यायचा झाला तर 9:17 झालेत. अराउंड 6 तास आपल्याला पोचायला लागतील. तर चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूयात एका सुंदर अशा राईडने. छान एक्सपिरियन्स होता मैसूरचा, त्यामुळे छान वाटलं. हॉटेल स्टे पण छान होता, सगळ्याच गोष्टी छान होत्या. इथला पण अनुभव छान आला. त्याच्यामुळं आपली ट्रिप डे बाय डे अजून प्रोग्रेस होतीये, चांगली होतीये. त्याचा अजून एक आनंद मिळतोय. चला तर मग. म्हैसूर तसं सुंदर शहर आहे. इथले रस्ते पण छान आहेत. इवन ट्रॅफिक पण ॲव्हरेज आहे, असं काही इरिटेटिंग ट्रॅफिक नाहीये, कारण हेक्टिक ट्रॅफिक नाहीये. आणि मोस्टली म्हणजे बऱ्यापैकी सगळेजण रूल्स फॉलो करतात. एक ॲडिशनल पॉइंट मला इथे जो जाणवला की मोस्ट ऑफ दी बायकर्स पण हेल्मेट यूज करतात. खूप 95% लोक इथे हेल्मेट यूज करतात ऑलमोस्ट. सेफ्टी कन्सर्नच्या हिशोबाने खूप चांगला विषय आहे की एक इनिशिएटिव्ह काहीतरी चांगलं म्हणता येईल. आपण पोहोचलो आहोत पेरियापटना नावाच्या शहरामध्ये. टाइम अपडेट सकाळचे वाजलेत 11:15 आणि आपण आहोत मंगळुरू हायवे वरती. अराउंड 100 किलोमीटर सिन्स मॉर्निंग वी हॅव कवर्ड. आणि रस्ता खूप सुंदर आहे. मस्तपैकी उसाचा रस पिला, जरा जास्त छान वाटलं. घाट सुरू झालाय आता. इथे आय थिंक ब्लॅक पेपरची शेती जास्त होते. सगळीकडे तुम्हाला तेच दिसल. आपलं रेकॉर्डिंग ऑटोमॅटिकली ऑन झालंय. आनंद वाटला मला, याचा कंटाळा आला ऑन करायचा. तर झालंय. तर चला मग. असं काही नजारा आहे, असे काही सुंदर अशी दृश्य आहेत. आणि पुढचा सगळा जो एरिया आहे तो घाट एरिया आहे. रोड इज गुड. स्टील सगळे कर्वी रोड आहेत, बेंड्स नाहीत, कर्वी रोड खूप आहेत. स्पीड बऱ्यापैकी मेंटेन होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. जरी घाटाचा रस्ता असला तरी रोड चांगला आहे आणि ब्रॉड आहे, त्यामुळे स्पीड बऱ्यापैकी मेंटेन होत आहे. सो असंच काही इश्यू नाहीये. सुपारीच्या बागा आणि वातावरण सगळं हिरवच आहे इकडे अजून पण. अशा प्रकारे सुंदरच्या आपलं हे सुलिया गाव क्रॉस झालेलं आहे. चला तर मग आपण जाऊयात पुढच्या गावाकडे, ज्याचं नाव आहे मनी. मनी इज अराउंड 50 किलोमीटर फ्रॉम हियर अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स दिस मनी. आपण आपलं लंच कंप्लीट केलंय आणि निघतोय आता आपण मंगलोरच्या दिशेने. इथून मंगलोर आहे 44 किलोमीटर्स and reaching time will be 59 minutes. So last stretch of the day. हॉटेल प्रार्थना म्हणून होतं, व्हेज छान होतं. पोट आता टम्म झालंय. आता हे एवढं कम्प्लीट करायचं स्टेचवर बस. अशी एनर्जी आली आहे ना मस्त. नको होतं. आता थांबलं जास्त वेळ की एकदम आंघोळच होती आता. अशा प्रकारे सुंदर असा हायवे लागलेला आहे आता आणि एकदम भन्नाट असा रस्ता आहे. त्यामुळं 25 किलोमीटर डिस्टन्स आहे आपल्या इथून. 36 मिनिट टू रीच.
आज आहोत आपण मंगलोरमध्ये. थोडासा आउटसाइड एरिया आहे मंगलोरचा, केस हेगडे हॉस्पिटल. चलो तर मग बाय.